श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज तिथी आहे कार्तिक वद्य दशमी. आपण मंगलाचरणाचे 2 श्लोक जे म्हणतो, एक गणेशाचा आणि एक सरस्वतीचा, माझ्या नंतर म्हणायचं. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुः कामार्थ सिद्धये आयुः कामार्थ सिद्धये या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर् देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः निःशेषजाड्यापः. शांत. श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचं आधी जे आपण स्मरण करतो त्याचं संपुट एका अर्थाने आधी आणि नंतर आणि त्याच्यामध्ये गणेश आणि शारदा त्यांचं आपण स्तवन केलं. एका अर्थाने जीवनाच्या शिक्षणाची सूत्र पाहताना या 2 देवदेवता त्यांचा जास्त विचार करावा लागतो. आज दशमी आहे सांगितलं. दशमी म्हणजे दशेंद्रियांचं शमन, शांत करायचे. आपल्याला आध्यात्मिक, सामाजिक आणि त्याच्याहीपेक्षा स्वतःच्या जीवनाच्या दृष्टीने हा विषय आपण मांडतोय. आपण 3 सूत्र काल बघितली. वटबीज न्याय बघितला, ध्रुव अरुंधती न्याय बघितला. सगळ्यात महत्त्वाचा वटबीज न्याय, ध्रुव अरुंधती न्याय आणि तिसरा न्याय काल जो आपण बघितला तो आज देहली दीपक न्याय आपण बघणार आहोत. काल ज्या वेळेला ध्रुव अरुंधती बघत होतो त्याच वेळेला आपण विचार केला ध्रुव अरुंधती हा कॉग्निटिव्ह म्हणजे बुद्धीचा आहे, ॲफेक्टिव्ह म्हणजे भावनांचा जो चंद्र त्याचा शाखा चंद्र न्याय आपण काल बघितला. म्हणजे एक वटबीज न्याय हे विकासाचं सूत्र होतं. जीवनाचा सर्वांगीण विकास, मुलाचा सर्वांगीण विकास, ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड ही सुद्धा शिक्षणाची एक चांगली व्याख्या आहे. म्हणजे त्याच्या शरीराचा झाला पाहिजे, बुद्धीचा झाला पाहिजे, मनाचा झाला पाहिजे, सामाजिक दृष्टीने. म्हणून पूर्वी फक्त IQ म्हणजे इंटेलिजन्स कोशंट म्हणजे बुद्ध्यांक असा होता, बुद्ध्यांकही म्हणतात त्याला, तो होता. आता इमोशनल म्हणजे भावनांक आणि सामाजिकता त्याची कशी आहे म्हणून सोशल कोशंट म्हणून आता इंटिग्रेटेड टेस्ट मुलाची घेतली जाते. त्याच्यात त्याचा इंटेलिजन्स म्हणजे बुद्धी तपासली जाते, त्याच्यात त्याच्या भावनांची स्थिरता किंवा भावना कशा आहेत त्याची परीक्षा घेतली जाते. आणि समाजात वावरताना तो कसा वावरेल, समाजाबद्दल त्याच्या काय कल्पना आहेत याचीही परीक्षा घेतली जाते. सर्वांगीण विकास करायचा आहे तर त्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं पहिली 3 सूत्र, पहिलं विकासाचं, दुसरं ज्ञान मिळवण्याचं म्हणजे बुद्धीचं आणि तिसरं भावभावनांचं पोषण करायचं. रस हे भावभावनांचं एका अर्थाने प्रवाही असतात भावना आणि त्यांचा अधिपती कोण आहे, रसांचा अधिपती चंद्र.
म्हणून शाखा चंद्र न्याय बघितला. आज आता आपण आणि समाज आपण बघितली, बालकाचा विकास, बालकाच्या बुद्धीचा विकास, बालकाच्या भावनांचा विकास. आता बालक आणि समाज, आपण आणि समाज, हे फक्त बालकावर आपला फोकस नाही आहे. मुलं आहेत, युवा प्रौढ आहेत आणि मुख्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकही आहेत. मग त्याच्यात पालक आहेत, शिक्षक आहेत, बालक आहेत आणि इतर नागरिकही आहेत. म्हणजे सर्वांच्या दृष्टीनं हा विषय आपण पाहतोय. देहली दीपक न्याय. देहलीचा अर्थ उमरा. आता उमरा म्हणून मुलांना डिक्शनरीत वगैरे दाखवावं लागेल. जर सचित्र मराठी वगैरे अशी डिक्शनरी असेल तर घराचे उमरे गेलेले आहेत, पहिल्या दारापासून शेवटच्या दारापर्यंत कुठेच उमरा नाही. बाथरूमला वगैरे सुद्धा उमरा नसतो, सगळं प्लेन फ्लॅट असं झालेलं असतं. पण उमरा, ज्याला थ्रेशोल्ड किंवा डोअर स्टेप म्हणतात, तो असा दारात असतो. म्हणजे उमऱ्याची एक बाजू घराकडे असते, उमऱ्याची दुसरी बाजू रस्त्याकडे असते, म्हणजे घराच्या बाहेर असते. उमरा ओलांडून आतही येता येतं आणि उमरा ओलांडून बाहेरही जाता येतं. एक सुंदर चित्रपट होता मराठीत आणि त्याचं हिंदीत सुद्धा रूपांतर झालं होतं सुबह या नावाने, पण मराठीतलं त्याचं नाव होतं उंबरठा. ती स्वतंत्र व्हायला पाहते. माझं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे, मला काहीतरी करू द्या, माझं कर्तृत्व आणि मुख्य म्हणजे माझ्या पायावर मला उभं राहू द्या. त्यावेळेला घरातून त्यांना सांगितलं, त्याचा पतीसुद्धा सांगतो, लक्षात ठेव, हा उंबरठा ओलांडलास ना की या घरात तू परत येऊ शकणार नाहीस. असा हा उमरा, त्याला देहली म्हणतात. हे दिल्ली आपलं आहे ना, ते एका अर्थाने भारताचा उमराच होता. पूर्वी हे बाबर वगैरे सगळी मंडळी, अगदी अलेक्झांडरसुद्धा ते कुठल्या मार्गाने आले? लँड रूटनं. त्याला खुष्कीचा मार्ग म्हणतात. खुष्कीचा म्हणजे कोरडा मार्ग, एरवी जलमार्ग आहे ना. विमान वगैरे खूप नंतर आली 20व्या शतकाच्या सुरुवातीला, पण तोपर्यंत जलमार्ग होता आणि स्थलमार्ग होता. त्या मार्गाने आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं होतं ते दिल्ली, म्हणून त्याला दिल्ली नाव पडलं. देल्ही आपण आता दिल्ली म्हणतो, त्याला उमरा येतो. फार सुंदर कल्पना केलेली आहे तुलसीदासाने. मुख आहे ना माणसाचं, ते द्वार आहे आणि जीव आहे ना, तो उमरा आहे, देहली. आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे ना. देहली दीपक, दीपक म्हणजे दिवा. उमऱ्यावर ठेवलेला दिवा जसा घरातल्या माणसांना प्रकाश देतो, तसा रस्त्यावर चालणाऱ्या वाटसरूंना सुद्धा प्रकाश देतो. आपण आता रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट्स, त्याला फार सुंदर शब्द आहे पथदीप. आणि वर्तमानपत्रात हा शब्द कोणत्या संदर्भात येतो? या रस्त्यावरचे पथदीप चालत नाहीत, तिकडचे पथदीप बंद पडले, नाव मात्र पथदीप. रस्त्यावरचे दिवे नव्हते आणि फार रात्री वगैरे अशी रहदारी नसायची. खेडं आहे किंवा मोठं गाव आहे म्हणा, बाजूने साधारणतः 8-9 पर्यंत सगळी माणसं गेलेली असायची घरी. म्हणून मग दिवा उचलायचा आणि देवापाशी ठेवायचा. शुभंकरोती म्हणून आपली जी सायं प्रार्थना आहे, त्याच्यात एक फार सुंदर, दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला देवापाशी. देवाच्या समोर लावलेल्या दिव्याचा उजेड देवावर पडेल, यात काय विशेष आहे? तुळशीपाशी म्हणजे अंगणात लावलेला दिव्याचा प्रकाश बाहेरच्या वाटसरूनही मिळेल आणि मग देवाकडे कसा प्रकाश पडेल. म्हणजे देव आधी बघेल की माणसांशी तू कसा वागतोस. आपण नेहमी म्हणतो मानव सेवा हीच माधव सेवा. हे विवेकानंद नेहमीच म्हणायचे की दरिद्र नारायणाची सेवा करा. दरिद्र नारायण म्हणजे गरीब लोक. त्या गरीब लोकांच्यात ईश्वर जास्त प्रमाणात असतो आणि तो बोलवत असतो, तुम्हाला या रे, मला काहीतरी खायला द्या, या रे, मला काहीतरी पांघरायला द्या. आपण त्यांच्याकडे जातच नाही. जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे अधिक श्रीमंत, हुशार मुलं वर्गातली आहेत त्यांचा अधिक हुशार कसा करता येईल वगैरे, ज्यांना खरी गरज आहे. म्हणून दरिद्र नारायणाची सेवा करा. सत्यनारायण नाही केला तरी चालेल, लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात गेला नाही तरी चालेल. झोपडपट्टीत जो दरिद्र नारायण आहे, आणि कलकत्त्याची झोपडपट्टी ही आधी झोपडपट्टी असेल भारतातली, आणि तिथे तुम्हीच केला. सिस्टर निवेदिता, भगिनी निवेदिता, त्यांनी स्कूल म्हणजे मुलींसाठी जी शाळा काढली, विशेषतः ती झोपडपट्टीत काढलेली होती. विवेकानंदांची प्रेरणा होती. तर आपण काय बघतोय की तुलसीदासांची कल्पना काय की तोंड, मुख हे दार आहे आणि उमरा जीव आहे. आणि त्या उमऱ्यावर तुम्हाला देहली दीपक ठेवायचं आहे ना. आता जिभेवर कोणता दीपक ठेवणार? आपल्याकडे येणारी मंडळी जिभेवर कापूर ठेवून जाळतात वगैरे, ती सगळी गंमत असते त्यांची. जिभेवरचा जो दिवा आहे ना, तो मणिदीप आहे. रत्नदीप आपण म्हणतो, मणिदीप म्हणजे ज्याच्यातून प्रकाश पडतो आणि अंधारात ते रत्न चकाकतात. आणि त्याचा जो रामाच्या महालाचं रामायणात जे वर्णन केलेलं आहे,
तर ज्यावेळेला सूर्यास्त व्हायचा, बाहेर अंधार पडायचा, त्यावेळेला रामाच्या महालातली जी रत्न आहेत ती प्रकाशित व्हायची. आता रत्नदीपाचा प्रकाश हा रत्नाच्या आतून येतो म्हणायचा, बाहेरून येतो म्हणायचा का? एक लक्षात ठेवा, रत्न तापत नाही ना प्रकाश देताना. दिवा तापतो, दिवा जळतो, दिवा जळण्याचा थांबतो, पण हे मणिदीप आहेत ना. मग आता हे मणिदीप कुठला आहे? दिवा आपण विचार करणार आहोत. मणिदीप कुठला आहे? तर राम नाम मणिदीप. म्हणजे तोंड हे दार आहे, दाराच्या आत जीभ आहे, जिभेची 2 कामं आहेत. जीभ दाराच्या बाहेर जाते त्यावेळेला ती बोलत असते, जीभ दाराच्या आत येते त्यावेळेला ती खात असते किंवा रस चाखत असते. त्या जिभेवर तुम्ही मणिदीप ठेवा ना, म्हणजे बोलताना सुद्धा नाम किंवा नामभाव आणि खाताना सुद्धा नाम, तिथे मणिदीप ठेवा. मणिदीप फार सुरेख कल्पना आहे. उंबऱ्यावर ठेवलेला दिवा ही कल्पना आपल्या साहित्यात सुद्धा येते. आपण म्हणतो ना, गमू पंथ अनंत या राघवाचा. आता अनंत हा शब्द, अनंत पंथ, अनंत राघव. राम हा अनंत आहे, त्याच्याकडे जाण्याचा पंथ सुद्धा अनंत आहे. म्हणून अनंत हा दिवा आहे. एका बाजूनी राम आहे लक्षात ठेवा, आणि एका बाजूनी पंथ आहे, मार्ग आहे त्याचा. हा दोन्ही बाजूला संबंध असतो. त्या शब्दाला सुद्धा आपण म्हणतो देहली दीपक न्याय. पण हे सोडा, सगळ्यात महत्त्वाचा याचा उपयोग कुठला आहे? तर मी समाजाचा आहे, समाज माझा आहे हे तर उघडच आहे. ज्या वेळेला एक मूल जन्मतं त्यावेळेला त्याला एक कुटुंब असतं हे तरी मान्य करा ना. म्हणजे जरी त्याला टाकून दिलं अनाथाश्रयात, काही तासांची मुलं मातृछायेच्या वगैरे तो पाळणा असतो किंवा ती अशी हे असते चांगली बास्केट आपण म्हणतो टोपली, त्याच्यात ठेवतात, घंटा वाजवतात आणि अंधारात निघून जातात. पण तरीसुद्धा त्या मुलाला आई आहे ना, त्या मुलाला वडील आहेत ना. मग त्यांची जी अनुवंशिकता आहे ती येणार आहे ना त्याला. बरं, त्याचे आई वडील कळले जरी नाहीत तरी ते समाजाचेच घटक आहे. आई वडिलांना ह्या मुलाला जन्माला घाले तोपर्यंत समाजानेच पोचलेला आहे. विचार करा तुम्ही. म्हणून ज्या वेळेला मूल जन्मतं त्यावेळेला त्याला एक कुटुंब असतं, त्या कुटुंबाला एक शेजार असतो. असे अनेक कुटुंब आणि त्यांचे शेजारी कुटुंब मिळून एक कम्युनिटी म्हणजे एक समुदाय बनतो, गाव म्हणूया. अशी अनेक गावं एकत्र आली की जिल्हा किंवा राज्य म्हणूया ना आपण, राज्य. भारतासारख्या अशा विशाल देशात अनेक राज्य एकत्र आली की देश बनतो किंवा राष्ट्र बनतं. आणि असे अनेक देश आहेत ना की आपली पृथ्वी बनते. पृथ्वी हा एक ग्रह आहे, आपल्या सोलर सिस्टीम म्हणजे सौरमालेतला एक ग्रह आहे. तोही काही फार महत्त्वाचा नाही आहे, तो अशा विशिष्ट अंतरावर आहे आणि त्याचा आस कललेला आहे. ॲक्सिस हा इन्क्लाइंड आहे. त्यामुळे काय की ऋतू वगैरे पृथ्वीवर होतात, पृथ्वीवर जीव निर्माण होईल. आणि आता काय जीव निर्माण काय हो, एवढा विकसित झालेला आहे की तो दुसऱ्या ग्रहांवर जायला लागलेला आहे. पण शेवटी पृथ्वीसुद्धा सौरमाला, अशा असंख्य सौरमाला आहेत. मूल ज्या क्षणी जन्मतं त्यावेळेला ते त्या सौरमालेचा सुद्धा घटक असतं. काल आपण उदाहरण फक्त बघितलं होतं की चंद्राचा माझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे. अरे, चंद्राच्या निमित्ताने जे संशोधन झालं त्यातून ज्या स्काय बॅग झाल्या की ज्या अत्यंत हलक्या असतात, मुलंसुद्धा पिकनिकला वगैरे घेऊन जातात, थंडी वगैरे ओव्हरनाईट कॅम्प असेल, थंडी असेल तर ते झीप उघडतात, आत शिरतात, इथपर्यंत झीप बंद करतात. इकडे त्यांनी कानटोपी वगैरे घातलेली असते वगैरे, सगळं गंमत बघा तुम्ही, अगदी हलकं झालेलं आहे. ते जे संशोधन आहे ना ते आपल्या जीवनात अनेक पद्धतीने, म्हणून चंद्र, सूर्य, चंद्राचा आपल्या भावनांवर, शरीरातल्या रसांवर परिणाम होतो. आपण बघितलं सूर्याचा आपण जे अन्न खातो त्या अन्नाच्या पचनावर, आणि ते अन्न म्हणजे फक्त भात भाकरी भाजी नाही, तर ते अन्न म्हणजे फूड फॉर थॉट, म्हणजे आपले विचार आहेत, भावना आहेत, कल्पना आहेत, त्यांचंसुद्धा पचन. ते पचल्या नाहीत ना तर आपल्याला त्याचा उपयोगच होत नाही जीवनात करायला. त्या जर पचल्या चिंतनातून, चर्चेतून, अगदी आपण ध्यानातून, तर मग त्या आपल्याला जीवनात उपयोजन त्याचं करता येतं, उपयोगात आणता येतात. म्हणून हे सगळं त्या मुलाला जन्मतः मिळतं. मग त्या मुलाने या सगळ्यांचं ऋण मान्य करायला नको का? रिकेट्स नावाचा रोग, ज्याला मुडदूस म्हणतात, हा शब्दसुद्धा आता लोकांना माहीत नाही. रिकेट्स हा रोगही माहीत नाही. पण लहानपणी आम्ही ज्यावेळेला शाळेत होतो त्यावेळेला अशी पोलिओसारखी हे मुलं दिसत होती, हातापायांच्या काड्या, पोट मोठं नगाऱ्यासारखं झालेलं, आणि अशा त्या बसलेल्या असायच्या. हे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी. आणि गरीब होत्या, एवढे संशोधन, एवढ्या डी व्हिटॅमिनच्या टॅबलेट्स वगैरे नव्हतं. सकाळी 10 वाजेपर्यंत सूर्योदयापासून त्या मुलाला जर सूर्याच्या प्रकाशात ठेवलं, त्या सूर्याच्या प्रकाशात जे अल्ट्राव्हायोलेट असतात त्यातून शरीरातली जी द्रव्य आहेत त्यातून डी व्हिटॅमिन तयार होतं. हे गंमत बघा तुम्ही. म्हणून सूर्याचा
माझ्या जीवनाशी, माझ्या आरोग्याशी संबंध आहेच आहे. आपण जी सगळी म्हणतो ना की प्रायमरी काय असेल तर वनस्पती, आणि सगळे प्रायमरी कन्झ्युमर्स. आता तो हरिण खात असेल, सिंह वगैरे, तो काही गवत खात नाही, पण हरिण गवतच खातो ना. वाघ वगैरे ससा खात असेल, पण ससा शेवटी गवतच खातो ना. आपण सुद्धा मूलतः भाज्या खातो. रानटी असताना अवस्थेत असताना आपण अगदी कच्चं मांससुद्धा खात होतो. नंतर भाजलेलं मांस खायला लागलो, आणि नंतर भाज्या आपण वाढवायला लागलो, पिकं आपण काढायला लागलो. हे लक्षात जर घेतलं तर जीवनाचा, जीवाचा, जीवाच्या प्रगतीचा विचार करताना आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व लक्षात घ्यावं लागतं की मी समाजाचा आहे. समाजाचं मोठं ऋण माझ्यावर आहे. माझे आई वडील हे समाजाचे घटक आहेत माझ्या जन्मापूर्वी, आणि मी जन्म झाल्यानंतर मी समाजाचा घटक आहेच. तर ती माझी सामाजिक बांधिलकी, माझा सामाजिक योगदान, मी समाजाचं जे ऋण आहे ते ऋण विमोचन, ते ऋण फेडायचे, हा मूलभूत विचार या देहली दीपक सूत्र किंवा न्यायाशी आहे. देवा, मी जे काही काम करीन, आपण उदाहरणं बघणार आहोत, जे काही मी काम करीन ते काम कसं असलं पाहिजे, मलाही उपयोगी पडलं पाहिजे, माझ्या कुटुंबाला उपयोगी पडलं पाहिजे, आणि इतरांना उपयोगी पडलं पाहिजे. कधी कधी मी केलेलं काम अनेकांना उपयोगी पडतं, आपण उदाहरणं पाहणार आहोत. पण हे लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण विचार करतो, विवेकानंदांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे, आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, तुला स्वतःचा मोक्ष जरी साधायचा आहे, आत्ममोक्ष, आत्ममुक्ती जरी साधायची आहे किंवा जर साधायची आहे, तर तू इतरांचं ऋण फेडलं पाहिजे, इतरांची सेवा केली पाहिजे. शिवभावे जीवसेवा हाच आहे ना, की माझ्यातला जो जीव आहे, त्याच्यातला जो जीव आहे ना, हा दिवा समज ना. मी त्याची सेवा करतो या दिव्याच्या प्रकाशात. माझा जीव आहे, चैतन्य आहे, शक्ती आहे, त्याचा उपयोग करून मी इतरांची सेवा करतो जे माझ्यासारखे आहेत किंवा पशु पक्षी वनस्पती आहेत. जीवन निसर्ग स्नेही जीवनशैली याच्यात देहली दीपकच न्याय आहे. म्हणजे मी जे काही करीन ना ते इतरांसाठी सुद्धा करेन, माझ्यासाठी असेलच. स्वार्थ, परार्थ आणि परमार्थ आपण उदाहरणं बघणार आहोत, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. मुलांवर समाजसेवेचे संस्कार व्हावेत, म्हणजे ती मुलं पुढे वडील बनतील, आजोबा बनतील, ज्येष्ठ नागरिक बनतील, जबाबदार नागरिक बनतील. सुरुवात केला पाहिजे. पुढचं जे तत्व आहे मूल फल न्याय, मुळापासून सुरुवात झाली पाहिजे. आपल्या जीवनाचं मूळ म्हणजे गर्भावस्था, पण तिथे आपण जास्त काही करू शकत नाही. जन्मापासून ते इन्फन्सी म्हणतात, म्हणजे अर्भकावस्था, साधारण 1.5 वर्षापर्यंत तिथे आपण काही विशेष करू शकत नाही. त्याच्यानंतर मुलाला कळायला लागतं, नंतर हळूहळू मूल चालायला बोलायला लागतं. त्यावेळेला आपण त्याच्याशी संवाद साधून त्याच्या कल्याणासाठी काहीतरी कर म्हणून त्याला सांगू शकतो. एरवी आपणच करत असतो. आपण त्याला औषधं देतो, आपण त्याला आरोग्य देतो, आपण त्याला फिरायला नेतो, आपण गाणी म्हणतो, आपण त्याला खेळणी आणून देतो, पण हे आपण करत असतो. त्याचा प्रतिसाद जो येणार आहे तो त्याला कळायला लागल्यापासून येतो. म्हणून लक्षात घ्या की ज्या वेळेला मुलांवर समाजसेवेचे संस्कार घडवायचे, मी समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे, त्याच्यासाठी शाळेच्या अभ्यासक्रमात काही उपक्रम असतात. सगळ्यात सुंदर उपक्रम कुठला असेल की जो आता जवळजवळ नाही आहे, लक्षात ठेवा, अनेक शाळातून. मार्क्स असतील तर तो पुन्हा रिवाईव्ह होईल. ते म्हणजे बॉय स्काउट्स अँड गर्ल गाईड्स. तुम्ही कदाचित ऐकलं असेल, ऐकलं नसेलही, सगळ्या शाळेत हे नसतं, कंपल्सरी नाही आहे. पण बालवीर आणि वीरबाला त्यांना एक आठवडा असा दिलेला असतो की तुम्ही माहीत नसलेल्या घरात सुद्धा जा आणि बॉब अ जॉब, बॉब म्हणजे 1 रुपया, म्हणजे कुठलंही असं एक कॉईन, आणि त्यांना सांगायचं की आई घरात काही काम आहे का, काकी, आजी, मावशी घरात काही काम आहे का. तर म्हणाले तुम्ही काय काम करणार आहात. आम्ही घर झाडतो, आम्ही तुमच्या बागेतलं गवत काढतो, आम्ही तुमचे तांदूळ किंवा धान्य निवडून देतो. आता निवडलेलं धान्य प्लास्टिकच्या पिशवीत आपल्याला मिळतं, पूर्वी नव्हतं. तुम्हाला स्वयंपाकाला मदत करतो, मोठ्या 8वी 7वी 8वीतल्या असेल आम्ही भाजी चिरून देतो. म्हणजे इथे रोज एक निदान बॉब अ जॉब, तुम्ही 4 कामं केली तर 4 रुपये मिळवा. हा आणि गुड टर्न, काहीतरी असं करा की ज्यामुळे तुम्हाला सत्कृत्य, सत्कार्य किंवा पुण्य केल्याचं समाधान मिळेल, आणि ते डायरीत लिहा. असा एक आठवडा असतो, कधी जास्त दिवस असतात, आणि तशी डायरी त्यांना लिहायची असते. आज मी कुठलं काम केलं. आज मी जात होतो तेव्हा पोस्ट ऑफिसकडे एकाने मला विचारलं, बाळा तुला लिहायला येतं का रे. ती खेड्यातली बाई होती. मला लिहायला येतं, शाळा सुटली होती, मला वेळ होता, मी तिला पत्र लिहून दिलं.
मी एक दुसरा शेतकरी होता, त्याला मनी ऑर्डरचा फॉर्म भरून दिला, ते मला काहीतरी देत होते, मी नाही म्हणलं. मग ह्या गुड जॉब, अ गुड टर्न, आणि इन टर्न तेही मला काहीतरी गुडीनं आशीर्वाद देतील. आपण म्हणतो ना, कोणाची तरी पुण्याई, आईवडिलांची पुण्याई, माझ्या गुरुजनांची पुण्याई, म्हणून मला हे यश मिळालं किंवा या संकटातून मी वाचलो. आईवडिलांची पुण्याई ही अशी जमते ना. मी निष्काम भावनेनं कर्म करतो, ते पुण्य आहे ना, खरं पुण्य आहे. नाही तर मी तुझ्या वाढदिवसाला आलो, तू माझ्या वाढदिवसाला आलास, मी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला केक आणून दिला होता, चांगलं काम केलं होतं, तू माझ्या वाढदिवसा, यात काय? तर चित्रगुप्त म्हणेल काय लिहू मी, जे लिहिलं इकडे तसंच इकडेही लिहिलं. म्हणून विचार करूया की मी असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तो फार चांगला संस्कार होता की बॉब अ जॉब, अ गुड टर्न. आणि मग कितीतरी कामं मुलं करायचे. 10 मुलं जायची आणि बाजार उद्या आठवड्याचा आहे, सरपंचाला विचारायचे. आणि किती धीट व्हायची ती मुलं, किती स्वावलंबी व्हायची मुलं, किती कष्ट करणारी श्रमसंस्कार त्यांच्यावर घडायचे. हा देहली दीपक न्याय आहे. म्हणजे माझा देवा काय माझ्याच घरात, आणि माझा कुलदीपक काय माझ्याच वंशाचा. अरे समाजाचा तो कोणी नाही आहे, सगळं समाजाचं तर घेतो. आता काय तुम्ही सांगतो की 100 रुपये नाही 150 रुपये लिटर पेट्रोल झालं तरी माझ्याकडे पैसा आहे. अरे पण ते पेट्रोल तुझ्यापर्यंत पोचवलं कोणी? अरे त्या त्या विहिरीतून काढून ते प्युरिफाय, शुद्धीकरण करून ते डोक्यावरून बॅरल आणून किंवा आता ट्रक्स, कोणी केलं हे काम? आणि तू गाडी उडवतोस. पैसे म्हणजे सगळं आहे का? पाणी वाटेल तेवढं जाऊ दे, मी बिल भरतो ना, पण पाणी संपल्यानंतर काही पैसे पिणार आहेस तू? इलेक्ट्रिसिटी कशाला बंद करायचे? आय पे द बिल. पण एकही युनिट तुझ्या या ट्यूबमधून काही प्रकाशित होणार नाही. त्या ट्यूबमध्ये सुद्धा ही तुझी ट्यूब पेटत नाही. आणि काय मी बिल भरतो, मी पैसे देतो. अरे पैसा इतका सत्यानाश किंवा अधपात घडवणारा दुसरा घटक नाही आहे. 4 पैसे मिळाले ठीक आहे, पण 4चे 40 झाले, 40चे 400 पैसे झाले की मग आपल्याला कळायला लागतं की आपल्या अधपाताला, अधोगतीला आरंभ झालेला आहे. मग मी माझा विचार करायला लागतो. गरीब माणूस इतरांचाही विचार, मला थोडं काम द्याल का हो, मी चांगलं काम करीन हो. हा दुसऱ्याला काहीतरी करतो, दुसरे त्याला काहीतरी करतात. हे गिव्ह अँड टेक ही थांबते. जास्त श्रीमंत झाल्यानंतर फक्त पैसे मोजायचे. तू ते बागेचं काम कर, संध्याकाळी पैसे घेऊन जा सेक्रेटरीकडून. मला काही माहिती नाही कोण आले होते काम करायला, कुठलं काम केलं, किती पैसे दिले. केव्हा तरी मी बघेन त्यावेळेला. आणि छोट्या छोट्या अकाउंट्स मी बघतही नाही, कारण मी श्रीमंत झालेलो आहे. पैसा मला समाजापासून तोडत असेल तर त्याचा काय? आई वडील हे समाजाचे पहिले घटक आहेत. म्हणून मी जो दिवा या वंशाचा आहे, ते त्या दिव्याचं म्हणून सुद्धा कार्य आहे की जो वंश आत्ता अस्तित्वात आहे, म्हणजे माझे आई वडील असतील किंवा माझे काका काकी असतील किंवा आईच्या बाजूने मामा मामी, मावसा मावशी हे जे असतील, आजी आजोबा असतील, माझं काहीच कर्तव्य नाही आहे का हो? का फक्त रात्री कधीतरी आजोबांना रात्री झोप लागली आहे अशा वेळेला आजोबा हॅपी बर्थडे टू यू झालं? काय आहे? अरे हा सूड आहे. आजोबा म्हणते मागच्या जन्मी कोणतं पाप केलं होतं म्हणून अशी नातवंड. मला कल्पना करा की विचारच करत नाही, हे मी आजोबांवर प्रेम करतो का? नाही. पुढे आपण नाना नानी काय करू शकतात हे बघणार आहोत, उदाहरणं बघणार आहोत. म्हणून लक्षात ठेवा, झोपडपट्टी दत्तक घेणं हे प्रयोग केले होते. आता सगळंच निराळ आहे. ऑल सर्व्हिसेस आर अवेलेबल. पूर्वी काय करत होतं की काही हरकत नाही. आपण पूर्वी आम्ही हे बघितलं होतं, पिढ्या पिढ्या हे चाले संगर, असं इंच इंच लढवू असं होतं. एक पूर्वीच्या घराला अशा पायऱ्या असायच्या, त्या अगदी वरच्या पायरीवर आजी बसली आहे, इकडे आई बसली आहे, इकडे, आणि एकमेकाच्या डोक्यातल्या ओवा काढताय. ओवा काढ. हे दृश्य काही नवीन नाही आहे. हे पिढ्या पिढ्या हे चाले संघर, इतक्या पिढ्या आहेत तिथे, आणि ओवा काढण्याचा संघर्षच आहे की एक प्रकारचा. पण ती आजी शेजारणीची काही काढणार नाही आहे, हेही लक्षात ठेवा. तिला वेळ आहे आता भरपूर. ती म्हणाली माझी उद्या परीक्षा आहे, जरा बघतेस का? नाही मला वेळ नाही आहे. हे काही नाही. उलट आजी म्हणेल की मी चांगल्या ओवा काढते आणि फुकट काढते आणि काढून दुसऱ्याच्या डोक्यात घालत नाही, मला काम मिळावं म्हणून. हेही लक्षात ठेवा. हे लक्षात घेतलं पाहिजे. मग झोपडपट्टी दत्तक घेणं, मी तुम्हाला एक उदाहरण फक्त सांगतो. अत्यंत श्रीमंताची, अत्यंत सुंदर आणि अत्यंत चित्रकार किंवा कलाकार अशी मुलगी, इतकी तरुण होती.
झोपडपट्टी ती दर रविवारी आम्हाला बोलवायची. आम्ही कधी जायचो नाही, लक्षात ठेवा. आणि आम्हाला पहिलं तुलसी रामचरित आमच्या जीवनात आलं तर ह्या मुलीच्या आईवडिलांनी आम्ही त्यांच्याबरोबर जातो म्हणून काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी रामचरित मानस दिलं. आणि खरं जीवनात एक नवीन सकाळ उगवली. आपण ज्याला शुभ सकाळ म्हणतो, नवी सकाळ म्हणतो, तर ती उगवली. पण ती काय करायची, अरे सुंदर कपडे तिचे, आणि गेल्याबरोबर ती शेंबडी पोरं, घाणेरडी पोरं त्यांना इतकी कवटाळायची. आणि आम्ही इकडे उडणार नाही ना पाणी, इकडे उडणार नाही ना पाणी, असं काहीतरी मदत करायचो. ती त्यांचे केस वगैरे, मी तुला फणी देतो, हां, मी तेल देतो, हां, हे कामं आमची. पण त्यांचे केस वळवायचे, त्या उवा करायच्या, त्यांना अंघोळ घालायचे, आम्ही टॉवेल घेऊन तयार. पण ती त्यांना किती प्रेम, हो किती प्रेम. ती मुलगी होती, विचार करा तुम्ही, हे सगळं तिने केलं. आणि हा जो दत्तक घेण्याचा जो संस्कार आहे तो आपण घेतला पाहिजे. मी दत्तक काय काय घेऊ शकतो, मी खूप गोष्टी दत्तक घेऊ शकतो. 9वीतला मुलगा, 10वी सोडा अभ्यासासाठी, एक प्रयोग करून तुम्हाला सांगतोय. 9वीतल्या मुलाला, समजा 9वीत तुमच्या शाळेत 50 मुलं आहेत आणि ही 50 मुलं 5वीत आलेली आहेत, समजा जास्त असेल तरी हरकत नाही. तर 9वीतल्या एका मुलाने इकडे 5वीत 100 मुलं असतील तर 2 मुलांना दत्तक घ्यायचं. एक सुंदर समारंभ घडवायचा पहिल्या शनिवारी. आणि हा दादा आहे ना, हा तुझा शाळेतला दादा, आणि ही जी 2 आहेत ना ती तुझी धाकटी भावंडा. तू काय करायचंस, यांच्याकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला काही सांगायचं असेल तर पहिल्यांदा ह्याला सांगा. क्लास टीचर असेल तर क्लास, तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, पेपर ह्याला दाखवा. आणि त्याला सांगितलं, तू सुंदर, तुझ्याकडे 2 विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे ना, तू सुंदर फाईल्स कर ना. त्यांचे दोघांचे फोटो लाव. त्यावेळेला मोबाईल्स नव्हते, पण तरीसुद्धा फोटो काढले, लावले. आणि मग तुझा वाढदिवस, मग तुझ्या वाढदिवसाला मी येईन. तो गरीब असेल तर निदान छोटासा केक, बिस्किटांचा पुडा. काय वातावरण निर्माण झालं. यांना वाटलं आपण कुणीतरी आहोत आणि त्यांना वाटलं आपल्याला कुणीतरी आहे. कारण 5वीत आलेली मुलं 4थीपर्यंत स्वतः दादा असतात, 4थीत असताना. आणि इकडे आल्यानंतर वांदा की हो, कोणी विचारत नाही. ढकलतायत काय, अडवून काय धरतायत, तो जोरात निघाला त्याला भिंतीला दाबून धरतायत, हे आम्ही बघायचो. पण आता मला दादा आहे. आणि तो 10वीची मुलं अभ्यासाची सोडली तर 9वीतला सुद्धा बऱ्यापैकी दादा आहे, सिनियर स्टुडंट आहे. हे दत्तक घ्यायला काय हरकत आहे. वातावरण निर्माण झालं. म्हणजे त्यांच्या घरात आता त्याचा एक जर मुसलमान असेल, एक जर कॅथलिक असेल, तर मुसलमान त्याला ईदला बोलवायचा, नाही तर दुसऱ्या दिवशी शिरकुर्मा तुझ्या आईवडिलांसाठी सुटी असते घरी. ख्रिश्चन केक द्यायचा क्रिसमसचा. आणि हे मग दिवाळीला, गणपतीला, नेवऱ्या वगैरे, हे सगळं, नेवऱ्या म्हणजे करंजा, किंवा दिवाळीला एक्सचेंजेस सुरू झाले. दुर्दैवाने काय होतं मला, कन्सिस्टंटली, सातत्याने, हे पुढचं सूत्र आपण बघणार आहोत, सातत्याने आपल्या चांगल्या गोष्टी, चांगले उपक्रम टिकत नाही. आपल्या आता लवकर आलेला दिवस, आता 32 दिवस उरलेले आहेत. 31 डिसेंबरला आपण म्हणणार आहोत 1 तारखेपासून लवकर उठणार, फिरायला जाणार, व्यायाम करणार, आणि रात्री संपूर्ण दिवसाचा आढावा घेणारी डायरी लिहिणार. किती दिवस, 9व्याची 9लाई 9 दिवस, मराठीत, इंग्लिशमध्ये 9 days वंडर. 10वा दिवस काही तुमची डायरी बघत नाही. आणि तरी बघितलं, तुम्ही गमतीनं म्हणतो, मराठीत एक म्हण आहे की संक्रांत यावेळेला कुणावर बसून आली आहे. आपल्या डायरीवर दरवर्षी संक्रांत बसून येते. 15 जानेवारीपासून नंतर डायरी काय आपण लिहित नाही. दरवर्षीची रडकट आहे. याला मराठी एक चांगली म्हण आहे, माकडाचं घर. पावसात भिजायला लागली ना की माकडं म्हणताय पुढच्या वर्षी घर बांधायचा. हा पाऊस थांबल्यानंतर नवीन कोळ्या अंकुर अडलेले आहेत, छोटे छोटे, ते खाण्यात वर्ष निघून जातं. परत भिजल्यानंतर एक घर बांधायचा. तसं माकडाचं घर होतं आपलं. सातत्य पाहिजे, ते नंतर बघणार आहोत. तर हे लक्षात घ्या की हे संस्कार झाले पाहिजेत. दत्तक काय काय घेता येतं. बसस्टॉप दत्तक घेतलेला मला आठवतं. शाळा नुकतीच सुरू झालेली होती, श्रीमंतांची मुलं होती, आणि एक रिव्हर्स घेऊन आला तावातावानं पालक. कारण तो लखपती नाही, इथला मोठा माणूस, आणि त्याचा एकुलता एक मुलगा. आणि हा जात असताना कारमधून मुलगा सुंदर कुदळ हातात घेतलेली आहे. आपण कोणीतरी सैनिक आहे असं जातोय. दुसरा एक आहे झाडू घेऊन जातोय. तिसरा घमेलं म्हणजे पाटली घेऊन जातोय. हे काय, आमच्या ह्याच्या शेजारी एक बसस्टॉप होता. बसस्टॉपात सगळं गवत वगैरे उगवलं होतं. बसस्टॉप आम्ही दत्तक घेतला. पहिल्यांदा गवत काढलं, नंतर तो स्वच्छ केला, नंतर तिथे फ्रेशनर वगैरे, आणि तो सुंदर रंगवला. आणि त्या बसस्टॉपला जर नाव दिलं एखाद्या नटीचं तर तो बसस्टॉप स्वच्छ राखला जातो. मी कुणावर टाकतोय, हा हेमा मालिनीवर टाकतोय का, अशी नावं, एक सुंदर मूव्हमेंट असते बघा. एक पाऊल पुढे
आणि त्यानंतर पुण्यात हा प्रयोग केला होता की ज्यावेळेला आपलं काय करतं हे बघा, हाही एक संस्कारच आहे की कुंडी आहे रस्त्यावरची, तिथे माझा काही अंग लागू नये म्हणून मी 1 फूट दूर उभा राहतो, 1 पाऊल, आणि टाकतो केर, अर्धा केर खाली पडतो. नंतर दुसरे येतात ते टाकायला, तिथे केर आहे ना त्याच्या मागे 1 पाऊल उभे राहतात, टाकतो, म्हणून 1 पाऊल पुढे. आणि मग कुंड्या रंगवल्या आणि त्यांना त्यावेळेचे जे शर्मिला वगैरे, हेमा हे जे होते ना त्यांची नावं दिली. आणि तो नंतर निवडूनही आला माणूस. लोकांनी स्वच्छ कुंडी आहे ती, माझ्या घरातल्या भांड्यांपेक्षा स्वच्छ आहे. मग तिला चिकटून सुद्धा शर्मिलेला चिकटायला काय हरकत आहे टागोरांची. म्हणते टाकाय सगळा केर तो कुंडीत पडायला लागला, 1 स्टेप अहेड. मग त्यातून इतर कल्पना निघाल्या. म्हणून मी समाजाचा घटक आहे, समाजाचं मोठं ऋण माझ्यावर आहे. मी आत्ता बोलतोय आणि तुम्ही ऐकताय हे समाजामुळे आहे. आपल्या सगळ्या गोष्टी या समाजाने आपल्याला दिलेल्या आहेत. आपण काय स्वयंभू आहोत का? ही भाषा आपण बनवली का? हे विचार माझे आहेत का? नाही हो, काही नाही आहे. आपण पूर्णपणे म्हणजे समाजाच्या ऋणातून विमोचन म्हणजे मुक्त होण्यासाठी देहली दीपकन्या आहे. मी असा दिवा पेटवेन की त्याचा प्रकाश समाजालाही मिळेल आणि मलाही मिळेल. उंबऱ्यावर लावलेला दिवा. आता काही उदाहरणं बघूया. मी निघालोय बाजारात. आजी एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला आजोबा राहतात. मुलं परदेशात आहेत, त्यांची आजी गेलेले आणि यांचे आजोबा गेले, म्हणजे नवरा गेलेला आहे. म्हातारी झालेले आहेत दोघेजण. त्यांना सांगायचं, आजोबा बाजारात चाललोय, काय आणायचं? खरंच आणणार का? पाव किलो बटाटे आण. आजोबांना पाव किलो म्हणजे आठवड्यावर पुरतील की हो. आजी काय आणायचं आहे? खरंच आणणार का? तुला पालेभाजी कळते का? बघा काय हो त्यांचं, पाव किलो यांचं वजन, पाव किलो त्यांचं वजन, आणि मी बाजारात जाणारच आहे. आल्यानंतर आजी मला जो आशीर्वाद देते, आणि पूर्वी त्या श्रीखंडाच्या वड्या मिळवायच्या, श्रीखंडाच्या, आणि आजोबाचे बिस्किट देतात ना, अहो तो प्रसाद असतो देवांचा. ही पुण्याई आहे, हे करायला पाहिजे. आजोबा मी निघालेलो आहे बिल भरायला, तुमचं काय आहे का? अरे 2 महिने भरलेलं नाही रे. बरं झालं तू म्हणतोयस, हे घे पैसे, हे घे बिल. झालं. दुसरा पोस्टात निघालेला आहे, काही काम आहे का? बँकेत निघालो, काही काम? विचारा ना. अरे तुम्ही जाता बँकेत, तुमच्या रांगेत 4 घरं आहेत, प्रत्येक घरात तुम्ही जाताना काहीतरी करू शकता. हा देहली दीपक आहे. एक छोटी मुलगी, आणि ती छोटी मुलगी काय करते? प्रत्येक गोष्ट करायला मी करते, मी बघते, आणि बाबांबरोबर इकडे, आईबरोबर तिकडे. बाबा झाडांना पाणी घालत आहेत, आणि नंतर ट्यूबवर करून शेजारच्याची जी बाग आहे, त्या छोट्या बागा ना, त्यालाही पाणी घालत आहेत. ती विचारते की शेजारच्या काकांच्या बागेला कशाला पाणी घालतात? तुला माहीत आहे ना, काका येणार नाही आहे 10 दिवस. मग ती फुलं, ती झाडं. मग मी काय केलं आहे? मी काही नाही, मी फक्त उभा राहिलो आहे, आणि ती ट्यूब आहे ना, त्या ट्यूब जरा उंच केलेली आहे, त्यांच्या बागेला प्रेशर असतं, आपल्याला पाणी घातलेलं आहे. आणि ते काका येतात. अचानक जावं लागलं, आई सिरियस होते म्हणून. नंतर आई गेली म्हणून 13 दिवस थांबावं लागलं. परतीच्या प्रवासात माझ्या हिच्या मनात एकच विचार होता, आई गेली, नाईलाज होता, पण आता इथे किती फुलं गेली, तुळशी गेल्या, सगळ्या गेल्या असतील. बघितलं तर बाग टवटवीत आहे. हा चमत्कार कसा? ती शेजारची मुलगी म्हणते, आम्ही तुमची झाडं जगवली वगैरे. हा संस्कार आहे. म्हणून लहान मुलांना घेऊन चांगलं काम करा. लहान मुलांकडून सिगरेट आणू नका, गुटखे आणायला सांगू नका, ते आपण नक्की सांगतो, पण मी चांगलं काम करतोय, दुसरं चांगलं काम बघा. त्यामुळे काय, पूर्वी असे बाहेर मोठी मडकी ठेवायचे आणि त्याच्यात पाणी घालायचे, आणि त्या घरातल्या मुलाला सांगायचं, कुणी आलं ना, हा ग्लास आहे, त्याच्यात पाणी घाल. पाणी घालायला ओघराळ्यासारखं ते सुंदर भांडं असतं, हँडल असलेलं, आणि तो दुवा द्यायचा त्या मुलाला. ह्याला पाणपोई म्हणतात आपण. पाणपोईमुळे मला पुण्य मिळणार आहे आणि सेवा होणार आहे समाजाचे. का नाही घालायचे? काय अवघड आहे त्याच्यात? त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, जपानपासून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपण बरोबर उलटं वागतो. माझ्या घराच्या समोरचा दिवा गेलेला आहे, म्हणजे फुटला आहे, ट्यूबात लागत नाही. त्यावेळेला मी काय करतो, पहिल्यांदा पंचायतीला फोन, नंतर इतके फोन केले तरी हा दिवा 1 महिना झाला बदलता येत नाही, नुसते टॅक्स वगैरे घेतात वगैरे वगैरे. स्कूटरवरून जाऊन तिथला जो माणूस आहे त्याला तापून येतो, तो म्हणतो मी बघतो, कंप्लेंट लिहा. तो आपलाच की बाप, कंप्लेंट लिहा, येईल. पुन्हा जातो, 2-3दा स्कूटरवरून जातो, आणि नंतर छोटासा मुलगा म्हणतो की बाबा, स्कूटरचं पेट्रोल झालं, त्याच्यात ती ट्यूब आली असती की. मला झाडावर चढता येतं, मी चढतो, लावतो ट्यूब.
त्यावेळेला बाबाची ट्यूब पेटते की या ट्यूबने 4 घरांना प्रकाश मिळतो, कारण ती रस्त्यावरची ट्यूब आहे. त्या ट्यूबला समजा 100 रुपये लागतात, 25-25 रुपये आणूया आणि आपण करूया. आता ती आपली ट्यूब झाली. आता आपण त्याची काळजी घेणार आहोत. रस्त्यावरून मुलं द्याय त्या ट्यूबला दगड मारू नकोस, आता ती आपली प्रॉपर्टी झाली. हे महत्त्वाचं आहे ना. आपण हे करतच नाही. रस्त्यावर पडलेले खड्डे, लाखाची कामं घरात करतात, आपण घरं बांधतो, आपल्या ह्याच्यामुळे खड्डे पडतात आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांवर आपण टीका करतो. तो खड्डा बुजवायची माझी जबाबदारी नाही आहे. विचार करा कसा देश पुढे जाणार आहे. जोपर्यंत हा जो न्याय आहे, हे सूत्र आहे की दिवा उंबऱ्यावर लावा, जे काही कराल तर समाजासाठी करा, तोपर्यंत प्रगती होणारच नाही या देशाची. जपानमध्ये लिहिलेलं असतं बागातल्या बेंचवर वगैरे, म्हणजे पूर्वीच मी तुम्हाला सांगतोय, ही पब्लिक प्रॉपर्टी ही आपल्या देशाची संपत्ती आहे. रेल्वेत पूर्वी लिहायचे आणि म्हणून वपू काळेने एका कथेची सुरुवातच केलेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणतात ना, 100 वर्षापूर्वी प्राचीन काळी, ज्या काळी रेल्वे ही राष्ट्राची संपत्ती नव्हती त्यावेळेची ही गोष्ट अशी ते सुरुवातच करतात. कारण जोपर्यंत राष्ट्राची संपत्ती नव्हती तोपर्यंत मी ती फार घाण करत नव्हतो. अरे पब्लिक प्रॉपर्टीमध्ये कशी वागा, काही नाही. हा बाक आहे तो मोडून टाका, त्याच्यावर बाकावर बसतात कसे तुम्हाला माहीत आहे, सीट असते तिथे हे बूट ठेवून बसतात. हे सगळं माझा सोफा आम्ही काळजी घेत, पण रस्त्यावरचा आहे. जपानमध्ये बरोबर उलट आहे. अरे ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, ही पवित्र आहे, ही सगळे लोक वापरतात. माझा फाटलेला सोफा दुरुस्त करायला मी पैसे नंतर वापरेन, पण हा जो सिमेंटचा सोफा आहे तो जर तुटलेला असेल तर तो आधी दुरुस्त करेन. ही फक्त दृष्टी निराळी आहे. ही दृष्टी आपल्याला मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळेला एक महत्त्वाचा संस्कार मुलांवर घडवा, सहत्वाचा संस्कार. एक आहे स्व किंवा अहम आणि दुसरा आहे सह. सह म्हणजे विथ. आपण काय करूया, सहयोग, सहकार्य, सहभाग, सह अनुभूती म्हणजे सहानुभूती, सहभोजन, सहजीवन आणि इतकंच काय, सहल. हल्ली कॉलनीची सहल काढतात आणि त्या सहलीत कितीतरी कुटुंब एकत्र येतात, जोडली जातात. एक फार सुंदर होतं की इथे ब्रेड वगैरे सगळे उरलेले आहेत, काय करायचं नाही, तसेच देणार असाल तर नेतो. हा झालेला आहे संवाद वगैरे. हे तसेच कशाला, आपण सकाळी आरती करून निघालेलो होतो आपल्या कॉलनीतल्या मंदिरातून, आता गेल्यानंतर पुन्हा आरती करूया. हे उरलेले बिस्किटं, त्या याच्या सॉसच्या वगैरे बाटल्या, जे काही आहे ते तिथे ठेवूया आणि तिथे आपली दानाची पेटीच आहे, तुम्ही घ्या आणि पाहिजे ते टाका. मग आता ब्रेडची किंमत बाजारात 10 असेल तर काही लोकांनी 50 रुपयाचा टाकलेला, कारण देवाचा प्रसाद आहे तो, देवासमोरून मी घेतला आहे. किती सोपी आहे. एरवी फुकट देणार तर घ्या, तुम्हाला कळत नव्हतं का इतके ब्रेड कशाला घेतले वगैरे वगैरे, ह्या ताणाताणी असते. शांत आणि नंतर ते रुटीनच झालं की कुठेही असं पब्लिक निघालं, उरलेलं सगळं देवासमोर ठेवायचं आणि देवाचा प्रसाद म्हणून ज्यानं त्यानं घ्यायचं. मग देवाचा नारळसुद्धा, त्यावेळेला नारळाची किंमत 5 रुपये होती, तो 20 रुपयाला घेतला जायचा, 50 रुपयाला घेतला जायचा. देवाला तर आपण टाकतोय, आपल्याच कॉलनीतलं तो मंदिर आहे. हा भाव, ही जाणीव, हा अवेअरनेस अँड कॉन्शियसनेस निर्माण झाला पाहिजे. अवेअर म्हणजे वेगळी आहे बरोबर, पण कॉन्शियस म्हणजे मला कळतं. आणि म्हणून सहत्वाचा संस्कार हा फार महत्त्वाचा आहे या सूत्राच्या दिशेने. आणि हा सहत्वाचा संस्कार आपण गमावलेला आहे. आपण म्हणतो ना, इन्क्लुझिव्ह झालेलं. माझं कुटुंब, माझे नातेवाईक, माझ्या लोकांचं गेट टुगेदर ऑफ नाव असतं एखाद्या कुटुंबाचं. गेट टुगेदर कसलं गेट टुगेदर, त्याला बाहेरचं कोणीच बोलवायचं नाही का? कल्पना करा, बाहेर कोणीच नाही. मग एक कल्पना गोव्यात आली, कन्सेप्ट फार चांगला झाला आणि तो अनेक चालू होता. या कोरोनामुळे बंद पडला पण पुन्हा चालू आहे. हे सगळीकडे पसरलेलं कुटुंब, आपण उदाहरण म्हणून नाव घेऊया कुलकर्णी, उदाहरण म्हणून. हे जगात पसरलेले आहेत की हो. मग त्यांचे पत्ते मिळवायचे, हे मिळवायचं याच्या त्याच्याकडून, आणि एक त्यांच्या सगळ्यांच्या सोयीने असे 1-2-3 दिवस काढायचे आणि ते आनंदाने येतात ना, कधीतरी येतातच, पुढच्या महिन्यात येतात, या महिन्यात आहे. आपल्या सगळ्यांचं संमेलन, असे 300-400 लोक पण 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. पहिल्या दिवशी धार्मिक कार्यक्रम म्हणजे यज्ञ करतात, सत्यनारायणाची पूजा करतात, मुलांनी इथे बघायला पाहिजे ना या सगळ्या गोष्टी. दुसऱ्या दिवशी आध्यात्मिक कार्यक्रम असतात, म्हणजे प्रवचन असतं, कीर्तन असतं, भजन असतं. आणि तिसऱ्या दिवशी साईट सीईंगचा कार्यक्रम असतो, कारण आफ्रिकेत राहणाऱ्या त्यांची मुलं भारतात पहिल्यांदाच येत असतात, मग त्यांना गोवा दाखवायला पाहिजे, हे करायला पाहिजे. साईट सीईंग ऑन द 3rd डे म्हणजे मी समाजात जातो.
आध्यात्मिक म्हणजे माझे आध्यात्मिक स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करतो, आणि धार्मिक म्हणजे देव, ते प्रीस्ट आपण म्हणतो, भटजी वगैरे, मंदिर, या सगळ्यांचं जे एक ऋण असतं ते ऋण मी फेडतो. सुंदर कल्पना. 3 दिवसाचं गेट टुगेदर. आणि गेट टुगेदर आता जगाचं झालेलं आहे. पूर्वी फक्त गावातलं होतं, आता केवढं जग लहान झाले आपण म्हणतो. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाना नानी मी तुम्हाला सांगितलं ना, पुढच्या ह्याच्यात आपण बघूया. फार सुंदर तत्व आहे ते. इथे काल काय बघितलं होतं, उद्धरेत आत्मनात्मानं, माझा उद्धार मी करेन. तो कसा वागतो, ती कशी वागते, मी विचार करणार नाही. मला चांगलं काय ते कळतं की नाही, चांगलं काय ते प्रत्येकाला कळतं, त्याप्रमाणे मी वागेन, माझा विकास करून घेईन. पण ज्यावेळेला आपण म्हणतो की हा दीप याच्यावर ठेवलेला आहे उंबऱ्यावर, देहली दीपक, त्यावेळेला मी विचार करेन परस्पर. परस्परचा संस्कृत गीतेत वापरलेला शब्द मराठीत निराळा अर्थ आहे. तू कशाला करतोस, परस्पर करून घ्यायचं. हे परस्पर हा मराठीतला अर्थ आहे, दुसऱ्याकडून करून घ्यायचं. परस्पर कामं होतात रे, आपणच मरायला पाहिजे असं नाही. जणू काही काम करून मरतातच. पण परस्परम बोधयंता, परस्परम भावयंता, परस्पर. मी तुला काहीतरी शिकवेन, तू मला काहीतरी शिकव. मी तुझ्यासाठी भजन म्हणेन, तू माझ्यासाठी म्हण. फार सुंदर एक सुंदर गोष्ट होती. धडा होता लहानपणी. एक वर्गातला लोकप्रिय मुलगा आजारी पडतो, आणि 2 दिवस झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी नियम असतो, 2 दिवस एखादा मुलगा आला नाही तर शेजारी राहणाऱ्या किंवा जवळ राहणाऱ्या मुलांनी चौकशी करायची, आणि क्लास, आणि त्या लहान मुलं हो, त्यांना एकच शिक्षक असायचा सगळ्या विषयाला. त्या शिक्षकांना जाऊन सांगायचं. तर त्यावेळेला अरे आजारी आहे, मग तू आज जरा विचार ना, काय तो केव्हा येऊ शकणार आहे शाळेत. आणि नंतर म्हणतात की अजून त्याला 8-10 दिवस लागणार आहेत. तर गुरुजी म्हणतात की रविवारी मला जमलं तर मी जाईन. त्यावेळेला काही वाहनं नव्हती आणि अंतर दूर असायचं किंवा जावं लागतं. पण मुलं ठरवतात की मी जातो, आणि मग प्रत्येकजण काही ना काहीतरी, एक जण असतो तो चॉकलेट्स घेऊन जातो, दुसरा असतो तो बिस्किट्स घेऊन जातो, आणि काही गरीब आहेत. एक जण म्हणते माझ्या अत्यंत आवडीचं मामानी दिलेलं मोराचं पीस मी या अरुणसाठी नेणार आहे. बघा, दुसरी एक मुलगी असते, ती म्हणते की मी अत्यंत प्रेमानं आईने दिलेला असा रुमाल, ज्याच्यावर कशिदा आईने, आता आई नाही आहे तिची, तो रुमाल मी त्याला देणार आहे. एक म्हणतो की मला काही नाही माझ्याकडे, पण मी बासरी वाजवू शकतो, मी बासरी वाजवून त्याचं करमणूक करणार आहे. ही सगळं येतात 8-10 मुलं. कुठे येतो अरुण, आतल्या खोलीत आहे, जातो मी. आणि आई म्हणते त्यांच्यासाठी काहीतरी खायला करूया. इतक्यात सुंदर बासरीचा आवाज ऐकू येतो, काय सुंदर मोराचं पीस आहे. हे संवाद ऐकल्यानंतर ती आत येते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. हे केवढे चांगले संस्कार येतो, आणि हे मुळापासून, ते लहानपणापासून घडले पाहिजेत. त्यासाठी तुमचं सहज वागणं जे घरातलं आहे ना, ते असं देहली दीपक असलं पाहिजे. त्याच्यानंतरचा जो न्याय आहे तो मूल फल न्याय. मूळ आणि फळ. तसं बघितलं तर मुळात फळ दिसतं का नाही, फळात मूळ दिसतं का नाही, बीजात सुद्धा झाड दिसत नाही. हीच तर खरी गंमत आहे. आपल्या शरीराचं नख पायाचं आणि केसाचं टोक, ज्याला नख शिख म्हणतात. आपण एक असतो व्यक्ती. डोळ्याची रचना निराळी आहे, कार्य निराळे आहे. कानाची, आता डोळे इंद्राला सगळ्याच ह्याच्यावर डोळेच गौतम ऋषींनी शाप दिला ना, वाईट दृष्टीने बघतोस ना, सगळ्या देहावर तुला डोळे निर्माण होतील, आणि तो एवढा कुरूप दिसायला लागला. कल्पना करा ना, डोळे सगळीकडे. आणि मग तो इंद्रायणी, याच्यात ती नदी इंद्रायणी झाली वगैरे, आपण कथा बघितली. पण डोळ्याची रचना अशी आहे, कार्य तसं आहे. नाकमध्ये आहे, नाकाची रचना अशी आहे, कार्य निराळ. पण सगळा देह मिळून एक प्रकारची ऑर्गॅनिक युनिटी आहे ना, म्हणजे सजीव अशी एकता किंवा एकात्मता आहे. आपण पूर्वी बघितलं होतं की पायात जर काटा गेला तर आई ग तोंडातून येतं आणि डोळ्यातून पाणी येतं. एक मेंदूने ठरवलेलं, अरे काटा लागलाय, वेदना होते, आई ग ते वेदनेला वाट करून दे बाहेर, आणि डोळ्यातून पाणी आलं, कारण वेदना सहन झालेली नाही. आणि दुसऱ्या वेळेला आई ग किती रक्त आलेलं आहे, माझ्या डोळ्यातून पाणी आलं. वेदना त्याला होते, मला सहवेदना किंवा सहसंवेदना, हेही महत्त्वाचं आहे. म्हणून मूल फल न्याय म्हणजे काय, की एक गंमत सांगतो. माओ त्से-तुंग हा छोटा मुलगा होता, शाळेत होता, आणि आजीबरोबर कायम असायचा. आजीला वेड झाडांचं, आणि इतकी त्यांनी बागेत छोटी छोटी झाडं लावली होती, फुलझाडं लावलेली होती. आणि एक दिवस तिच्या ऑपरेशनसाठी तिला खेड्यात जायचं, शहरात जायचं होतं. हे खेड्यात होते. शहरात ती म्हणाली आता जवळजवळ 15 दिवस, महिनाभर नसणार आहे.
या झाडांची माझ्या काळजी कोण घेणार? तो तिचा नातू म्हणतो, काय हरकत नाही, मी आहे ना, अगं मी तुझ्याबरोबर नेहमी असतो, मी इतकी तुझी काळजी घेईन बघ. तो अजून शाळेत सुद्धा जायला लागलेला नाही आहे, पण तो प्रत्येक पान पुसतो, त्या पानावर ड्रॉपर वगैरे असतात ना, किंवा चमच्यानी पाणी वगैरे घालतो, दिवस दिवस त्याच्यात असतो. सगळेजण म्हणतात आजी, तसा हा नातू. 15 दिवसांनी आजी येते, सगळ्या झाडांनी माना टाकलेल्या, हे झालेली, वाळलेली, जवळजवळ मरायला लागलेली. ती म्हणाली, हे काय केलंस? आजी, मला तेच कळत नाही. अगं, प्रत्येक पानावर मी पाणी घातलं होतं. मूर्खा, मुळाला पाणी घातलंस का? नाही, मी ते बघितलंच नाही कधी. मला वाटलं पानाला पाणी घालायचं, फुलांना पाणी घालायचं, फळांना पाणी घालायचं, झाडाच्या शेंड्याला पाणी घालायचं. मुळात पाणी घातले की ते शेंड्यापर्यंत पोचते. मूल आणि ते शेंडा म्हणजे झाड, झाडाला फांद्या, फांद्याला आलेली पानं, पानानंतर फुलं, फुलानंतर फळं, आणि त्या फळात मूळ असतं, आपल्याला दिसत नाही. मुळात फळ असतं, आपल्याला दिसत नाही. केलेला अभ्यास दिसत नाही, रिझल्ट दिसतो. आणि अभ्यास करताना रिझल्ट दिसत नाही. म्हणून पण ते एक जोडलेले आहेत. रवींद्रनाथांची 2 वाक्य आपण मागे पाहिली होती, या संदर्भात आपण ते ऐकूया. काय आहे ते? म्हणतात, तुमच्या बागेतलं फूल तुम्ही तोडता तेव्हा झाडाला जी वेदना होते आणि ते कंप जो सुटतो तो दूरच्या ताऱ्याला कळतो. डिस्टंट स्टार इज डिस्टर्ब्ड व्हेन यू प्लक अ फ्लावर इन युअर ओन गार्डन. बागेतलं तुमच्या फूल करता त्यावेळेला ते झाडाचा तो देठ असतो, तो हलतो की नाही? तुम्ही काढलेलं आहे फूल आणि ते हललेलं त्या जागा तिथे 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 करत सूक्ष्म सूक्ष्म होत दुसऱ्या ताऱ्याला कळतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे. दुसरं एक वाक्य टागोरांचंच आहे, साधं वाळलेलं पिकलेलं पिवळं पान झाडावरून गळून पडणार आहे, तो संपूर्ण झाडाचा निर्णय असतो. ते झाड, ते पान देठापासून पडणार असतं. त्या फांदीला विचारतं, पडू का ग मी? फांदी विचारते हां, ती खोडाला विचारते, पडू दे का रे याला? ते खोड वरती शेंड्याला विचारतं, शेवटी मुळाला विचारतं, पडू दे. सगळ्या झाडाचा निर्णय, आपला असा सगळ्या कुटुंबाचा निर्णय असतो का? कोरोनाच्या काळात आपण भीतीनं का होईना एकमेकाला धरून होतो. आता परत एकमेकापासून दुरावतोय का आपण? हे दुरावणं म्हणजे दुखावणं आहे, लक्षात ठेवा. आपण सुखावलं होतो की नाही एकत्र येण्याने, आता दुखावतोय, दुरावतोय. सावध राहायला पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवा की हा जो मूल फल न्याय आहे, ते खत पाणी जे घालायचं ते मुळाला घाला आणि मूळ तिकडे पोचवेल. 2 प्रकारचं एकता सांगितलेली आहे, मुद्दामून सहज ऐका. एक आहे ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी और ऑर्गॅनिक युनिटी. ऑर्गन म्हणजे माझं सगळे अवयव. आता सांगितलं ना, पायाला काच लागली किंवा हे लागलं, सगळ्या देहातून वेदना जाते ना, कळ जाते ना, हे ऑर्गॅनिक. म्हणून आपल्याला ऑर्गॅनिझम म्हणतो. ऑर्गॅनिझम म्हणजे डिफरंट ऑर्गन्स, रचना निराळी, कार्य निराळं, जागा निराळी, परंतु एक शरीराचा भाग आहे ते मिळून एक शरीर बनतं, म्हणून ते. आणि दुसरी आहे ती मेकॅनिकल सॉलिडॅरिटी और मेकॅनिकल युनिटी. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो, तुम्हाला दोन्ही पटणार आहेत. एक प्लॉट ऑफ फ्लॉवर्स, प्लॉट म्हणजे मराठीत वाफा, किंवा अशा बागेत निरनिळ्या रंगाची झाडं असतात, त्या झाडांना फुलं आलेली असतात. तुम्ही जर तुमच्या कॅमेऱ्याने फोटो घेतलात तर किती सुंदर दिसतं. आणि ती फुलं जरी तुम्ही काढलीत, उद्या पुन्हा फुलं येणार आहेत, कारण ती मुळं आहेत ना, ती मातीत रुतलेली आहेत. तुम्ही तर काय करता, ही कशी आहे? ही बायोलॉजिकल किंवा ऑर्गॅनिक युनिटी आहे. सुंदर दिसतात, प्रत्येक झाड जिवंत आहे, प्रत्येक झाडाचं मूळ मातीत गेलेलं आहे. आणि तुम्ही फुलं काढलीत कशासाठी? फ्लॉवर पॉटमध्ये घालण्यासाठी. हा प्लॉट ऑफ फ्लॉवर्स किंवा फ्लॉवर प्लॉट होता, जमिनीचा तुकडा होता, आता फ्लॉवर पॉट. तुम्ही सुंदर गुच्छ करता, ती फुलं काढून निरनिळ्या रंगाची काहीतरी पानं वगैरे घालून, आणि तो गुच्छ पाणी वगैरे जरी घातलं तरी किती दिवस टिकणार आहे हो? पण ही झाडं वर्षानुवर्ष फुलं देत राहणार आहेत, असंख्य फुलं देत राहणार आहेत. म्हणून मुळं ज्या वेळेला रुतलेली असतात त्यावेळची जी युनिटी असते ना, ती महत्त्वाची असते. वरवरची कृत्रिम युनिटी असते. दुसरं उदाहरण म्हणजे चांगल्यात चांगली जर टीम काढली, एकाने सूचना दिलेली होती, तुम्ही दुलीप ट्रॉफी करता, रणजी ट्रॉफी खेळता, त्याच्यातली जी बेस्ट टीम आहे ना, त्या कुठल्याही प्रांताची असेल, ती टीम तुम्ही एकदा तुम्ही पाठवा परदेशात, बघूया काय करताय. इथे काही नाही, आम्हाला या प्रांतातला पाहिजे, त्या प्रांतातला पाहिजे, या धर्माचा पाहिजे, त्या धर्माचा पाहिजे. हे कृत्रिम होऊन जातं. विचार करा, फार कृत्रिम होतं. अशा पद्धतीने टीम बनवतात का?
टीम स्पिरिट येणार कसं त्याच्यात? मुळं पाहिजेत मातीत. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या देशाला, चीन हे अत्यंत सुंदर उदाहरण आहे की अरे कुठली मेडल्स, भारतासारखी मेडल्स चीनला मिळत होती किंवा मिळत नव्हती. माझ्या देशासाठी मी मेडल मिळवणार आहे. आता फक्त मुलाखतीत म्हणतात की मी माझ्या देशासाठी खेळलो, हे देशाला अर्पण. काही नाही भावना, यांना स्वतःची प्रसिद्धी पाहिजे, जाहिराती पाहिजेत, पैसा पाहिजे आणि सगळ्यांना आय शुड बी नोन टू ऑल. मी एक आयकॉन झालं पाहिजे, एक सेलिब्रिटी झालं पाहिजे. हे असल्या त्यांच्या हे आहेत. कसं जिंकणार आहे? आणि कधीतरी जिंकतो म्हणजे इतकी तयारी करायची आणि एखादं मेडल मिळालं की आपण आपली पाठ थोपटून घेतो देशासाठी. मग ती छोटीशी डायव्हरसुद्धा म्हणते की ती खोल डाईव्ह मारलेली आहे. ती जिम्नॅस्ट म्हणते, ती 12-14 वर्षाची जिम्नॅस्ट आहे आणि तिने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. ती म्हणते गोल्ड मेडल फॉर चायना, माझ्या मातृभूमीसाठी. हा भाव निर्माण झाला पाहिजे तर मी ऑर्केस्ट्रा तयार करीन. हे जुबिन मेहतानी सांगितलेलं आहे. भारतीय आहे, अमेरिकेत सेटल झालेलं आहे. 400-500 जणांचा ऑर्केस्ट्रा असतो. व्हायोलिन तर व्हायोलिन, फिडल टू फिडल, अशी किती असतात? 100 असतील व्हायोलिन. आणि त्याचा तो करतो वाद्य मेळ, ज्याला आपण ऑर्केस्ट्रा म्हणतो. इतका सुंदर तो असतो. तो म्हणतो तुम्ही भारतीय आहात, भारतीय वादकातून तुम्ही ऑर्केस्ट्रा तयार करू शकाल का? नाही म्हणतो. एक ऑलिम्पिक मेडल जिंका आणि माझ्याकडे या, मी तयार करतो. अरे 150 वेळेला 130 कोटी लोकांच्यातून एक मेडल तुम्हाला मिळवता येत नाही. देशावर प्रेम नाही तर ऑर्केस्ट्रा काय करणार आहात? आता ऑर्केस्ट्रा म्हणजे विनोदच असतो. व्हायोलिनचा इथे पीस असतो, वाजून तो जातो, हा डुगडुगडुग वाजतो, निघून जातो. तो बासरीचा वाजून निघून जातो आणि त्याचं सिंथेसायझर एक करायचं, हार्मोनायझर, आणि काय गाणं तयार झालं. कसला? ह्याला ऑर्केस्ट्रा म्हणतात. त्याला स्वरवृंद म्हणतात, वाद्यवृंद म्हणतात, स्वरमेळ म्हणतात. मेळ मेळवी ती आपण म्हणतो मराठा तितुका मेळ व्हावा. मराठा म्हणजे मराठी बोलणारा, महाराष्ट्रात राहणारा, हा सगळा मराठा आहे. मराठात जात नाही काही. तितुका मेळा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे सगळं विसरलं गेलेलं आहे संतांचं. तो मेळवावा ही जी क्रिया आहे ना, ती ग्रासरूट्सपासून झाली पाहिजे. तळागाळातले विद्यार्थी वरती आले पाहिजेत. आता ते यायला लागलेले आहेत. आता दूरदर्शनवर आपल्याला या नट्या वगैरे दिसतात. पूर्वी मुंबई, पुणे वगैरे शहरातल्याच लोकांची होती. आता हरियाणातल्या कुठल्या तरी गावातून येते आणि ती नटी लोकप्रिय होऊन जाते. तिला सुरुवातीला इंग्लिश येतेही नसतं, मग क्लासेस वगैरे लावते, इंग्लिश शिकते, कुठलीही भाषा शिकता येते. आता किती कॉन्फिडंटली कामं करतात. आज तुम्हाला सांगतो, आपल्या क्रिकेट टीममधले चांगले प्लेयर्स हे कुठल्या गावातून आलेले आहेत, कुठल्या कुटुंबातून आलेले आहेत, त्यांचा आर्थिक परिस्थिती काय आहे, आता यायला लागलेत ना. कारण कुठे ना कुठेतरी एक स्कोप, एक ऑपॉर्च्युनिटी, मेरिट म्हणजे गुणवत्तेला वाव मिळायला लागलेला आहे, संधी मिळायला लागलेली आहे. हे महत्त्व झालं तर मुळापासून फळापर्यंतचा प्रवास स्मूथ होईल, हे लक्षात घेऊया आपण. त्याच्यानंतर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपण नेहमी म्हणतो मुळं घट्ट आहेत पण फळं का किडतात, अशी वाया का जातात, मुलं का वाया जातात? हे माझा जो रूट आहे फॅमिलीचं, त्याच्यावर आली मुलंही फळं आहेत, मुलंही फुलं आहेत, देवाघरची वगैरे आपण म्हणतो. मग असं का व्हायला लागलेलं आहे? कारण बीज आहे ना, ते शुद्ध राहिलेलं नाही आहे. ते अधिकाधिक शुद्ध झालं पाहिजे, ज्याला रिफाईनमेंट म्हणतात. म्हणून जर खरी वारी सुरू केली, खरी विठ्ठलाची उपासना सुरू केली, खरं प्रामाणिक आणि आर्ततेनं एकादशीचं व्रत सुरू केलं, तर 8व्या पिढीत तुकाराम जन्मत येईल. 8व्या पिढीत गोंदवलेकर महाराजांसारखे संत जन्माला येतील. 8वी पिढी. बीज शुद्ध होत गेलं पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. फळं आपल्याला सगळ्यांना पाहिजेत हो, आणि गीता तिथेच घाव घालतं. फळाचा तुमच्या अधिकारच नाही. तुम्ही पाहिजे तसं फळ निर्माणच करू शकणार नाही. माझा मुलगा अत्यंत आदर्श आहे. बघा आता जातो ट्रॉफीज घेऊन येतो, म्हणून वडील सांगून मुलगा खरंच चांगला आहे. वडिलांचा हा अभिमान अति आहे, पण अभिमान योग्य आहे. मुलगाच तसा आहे. ॲक्सिडेंटमध्ये जातो, कुठलं फळ आणणार होता ट्रॉफी तुम्ही? नाही ना. हे लक्षात घेतलं पाहिजे. मी करता नाही आहे, माझं कर्तृत्व नाही आहे, माझं वक्तृत्व नाही आहे. मग माझं भोक्तृत्व म्हणजे हे मी भोगणार आहे, हे मी निर्माण केलेलं फळ, हा मीपणा ड्रॉप केला पाहिजे. आम्ही सुद्धा ड्रॉप केलं पाहिजे. हे आमचं घर आहे तितकंच वाईट आहे माझं घर सारखं. म्हणून हे आपलं घर आहे, या ना, आपलंच घर आहे. ही आपुलकीची भावना आपण गमावून बसलेलो आहोत. मुळापासून फळापर्यंतचा प्रवास हा असा प्रवास आहे. लहानपणीच मुलांवर संस्कार घडवा.
लहानपणी मुलं येतात तुमच्याकडे आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडे असतात. कधी एखादं बिस्किट असतं, कधी एखादं गाणं असतं, कधी जादूचा प्रयोग असतो, कधी एखादं रंगीबेरंगी पुस्तक असतं, खेळणं असतं. ती येतात, बसतात तुमच्यासमोर. तो संस्कार. म्हणून मगाशी सांगितलं नाना नानी. नाना नानी पार्क आहेत, तिथे फक्त नाना नानी फिरायला जातात का? नाही, मुलं येतात आणि मग त्यांचे ग्रुप्स बनतात. मग नाना नानीचे ग्रुप्स बदलत जातात. मग त्यांचं एका अर्थाने काय असतं, पिकनिक असतं. तिथल्या तिथे असेल किंवा दुसरीकडे असेल. तुम्हाला सांगतो, पुण्याच्या रिक्षावाल्यांचं एक मध्यंतरी एक फार गाजलं होतं ते, की माझ्या रिक्षातून 10-15 मुलं येतात. खरं म्हणजे तेवढी नाहीत, त्यांच्यासाठी बाहेर हुक्स केले असतात. कारण ते बॅग घेऊन बसले तर एक मुलगा तिघांची जागा अडवतो, म्हणून त्या सगळ्या बॅग्स बाहेर असतात, वॉटर बॉटल्स वगैरे, ती त्यांनी सोय केलेली आहे. आणि नंतर एक दिवस पहिल्यांदा सरप्राईज म्हणून तो त्या मुलाला आणत नाही. आणि नंतर ते म्हणतात गेला कुठे. ते रिक्षावाले तुम्हाला सांगत होतो की हे सगळे बनावट असतात, फसवे असतात, भामटे असतात. आणि नंतर संध्याकाळी 6 वाजता मुलं येतात. सरप्राईज होतं. आम्हाला रिक्षावाल्या काकांनी सांगितलं होतं की आपण पिकनिकला जाणार आहोत. सगळा खर्च ती भेळ आम्हाला दिली आणि येतानाही आम्हाला प्रत्येकाला एक पेन्सिल बॉक्स दिलेली आहे, ती त्यांनी दिलेली. काय वाटेल तुम्हाला, बघा बरं. आणि नंतर त्यांनी सांगितलं हे खूप चांगलं केलंस, पण सांगून नाही जा, कारण आमचा जीव टांगणीला लागतो. हे सरप्राईज असलं काही सरप्राईज करू नकोस. एवढं सरप्राईज कर की उद्या मी तुमच्या मुलांना पिकनिकला नेणार आहे, गावातल्या गावात. स्थळ जरा सरप्राईज राहू दे ना आम्हाला, पण गावातल्या गावात हे सगळं सांगायला पाहिजे. एक चांगली मूव्हमेंट त्यातून तयार झाली. पायाभरणी महत्त्वाची असेल तर उभारणी होणार आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला खरी, मोक्षकुंड विश्वेश्वरय्या मोठे इंजिनियर. आपण म्हैसूरला जातो, ती वृंदावन गार्डन बघतो. काय कल्पना. एक कृष्णसागर काहीतरी डॅम बांधला त्याने आणि ते पाणी जे होतं ना ते पुढे वाहून जाण्याच्या मध्ये हा बाग तयार केली, ते निरनिराळी कारंजी तयार केली, त्याच्यावर निरनिराळे रंगीत लाईट्स टाकले. आज त्या गार्डननी अक्षरशः काही करोड रुपये तरी अब्जसुद्धा असतील इतक्या वर्षात म्हैसूरला कर्नाटकाला मिळवून दिलेले आहेत. काय दृष्टी आहे ही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हा शाळेत होता मुलगा आणि त्यांनी शिकलेलं होतं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जर असेल तर ती राहते, पण वस्तूच्या अशी बाजूला गेली तर वस्तू कोसळू शकते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि म्हणून तो जात होता आणि इमारत बांधली जात होती. एक माळा तयार झाला होता, स्लॅब तयार झालेली होती. आणि हा त्यांना सांगतोय धावा धावा धावा, खाली उतरा आधी, कोसळणार आहे ही स्लॅब कोसळणार आहे, या भिंती कोसळणार आहेत. सगळेजण म्हणतात काय लहान पोर आहे, पण जीवाच्या भीतीने उतरतात आणि खरंच ती इमारत कोसळते. तू कसं ओळखलंस. ज्योतिष. नाही नाही नाही, मला सायन्सचं तत्त्व माहीत होतं की ढळली होती, पायाच नीट नव्हता या इमारतीचा आणि तुम्ही स्लॅब बांधायला निघालाय. मूळच जर नीट नाही आहे तर फळ काय लागणार आहे सांगा बरं. मुळाची काळजी घेतली पाहिजे. आपली ही जनरेशन मातृभाषेतून न शिकल्यामुळे, मातृसंस्कृतीचा परिचय न झाल्यामुळे, मातृभूमीबद्दल काहीच वाटत नसल्यामुळे रूटलेस झालेली आहे, मूळच उरलेली नाही आहे. वरच्यावर तरंगणारी काय हो, कटी पतंगसारखी ही पिढी आहे. त्यांना वाटतं की हातात एक ड्रिंकचा डबा, टिन आणि दुसऱ्या त्याला मोबाईल असेल की आपण जग जिंकलं, लाख रुपये मला पगार आहे. नाही हो, इट इज ऑल हॉलो. ते अशा क्षणी त्यांच्या लक्षात येतं ज्यावेळेला बऱ्याच वेळेला उशीर झालेला असतो. ठीक आहे, आपण आणखीन एक बघणार आहोत आणि थांबणार आहोत. न्याय, किंवा तो उद्या बघूया. सुरुवातीला श्री राम अहल्या न्याय, हे विनोबांचं चिंतन आहे. मागे आपण उल्लेख केलेला आहे रामायणाच्या वेळेला, पण हे एक सूत्र आहे कशाचं, सर्वांगीण विकासाचं. मानवी जीवनात आनंद निर्माण करून तो आनंद सगळीकडे पसरवण्यासाठी हे आहे. एक तुम्हाला सांगतो, हल्ली आपण घोषणा देतो सामाजिक समरसता. समरसता काय सुंदर शब्द आहे. सामरस्य, सामरस्य असेल तरच दिवाळी साजरी होते, ज्ञानेश्वर म्हणतात. एकमेकाची तोंड निरनिराळे दिशेला आहेत, काय उपयोग आहे. 4 दिवे लावलेत, एक पिकडे या भिंतीला त्या भिंतीला, त्याला दिवाळी म्हणत नाहीत. ते 4 दिवे जर उंबऱ्याच्या ठिकाणी लावले समोर तरीसुद्धा दिवाळी होईल. 4ही तोंड 4 दिशेला नाही. सामरस्य, समरसता. आपण आणखीन म्हणतो की समता पाहिजे असेल तर ममता पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि ही जी सूत्र आहेत ना, ही प्रेमाची सूत्र आहेत, त्यागाची सूत्र आहेत, सेवेची सूत्र आहेत, आनंदाची सूत्र आहेत. अगदी लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय की हे जे समता पाहिजे तर ममता पाहिजे. एकदा समता ममता एकत्र आली की एकता येतेच येते हो. म्हणून समतानंद गद्रे म्हणायचे त्यांना.
त्यांनी काय केलं, पिठली भाकरीचं जेवण, चला प्रत्येक गावात जायचे, तू पीठ आणते थोडं, चला तुम्ही तिखट आणणारे, तुम्ही कांदे आणणारे, तुम्ही आणणारे, चला भाकऱ्या थापूया रे. सगळ्या जाती जमातीच्या लोकांना सहजेवण दिलं. म्हणा आता इथून पुढे एकत्र राहायचं, अस्पृश्यता नाही, जातीभेद नाही, हा उच्च हा नीच नाही. पुढच्या ह्याच्यात केवढं काम होतं ते. म्हणून सहजीवन पाहिजे असेल तर सहभोजन किंवा सहजेवणसुद्धा पाहिजे. सहभोजन हा माझ्या देहाचा विचार नाही आहे, समाजाच्या देहाचा विचार आहे. हा समाज पुरुष जर प्रसन्न करून घ्यायचा असेल तर ही जी सूत्र आहेत ती एका बाजूनी शिक्षणाची सूत्र आहेत, मुलांसाठी आवश्यक आहेत, तर दुसऱ्या बाजूनी ती जीवनाची सूत्र आहेत, म्हणून सगळ्यांसाठी आवश्यक आहेत. उद्या श्रीराम अहल्या न्याय आणि इतर काही गमतीदार अभिषेक हे सूत्र आहे चिंतनासाठी. मी सांगतो, उद्या उदाहरण बघूया. अभिषेक एक सूत्र आहे, फार सुंदर सूत्र आहे. अशी छोटी छोटी गोष्टी आहेत की ज्यातून आपण आपलं जीवन घडवू शकतो, पूर्णपणे आनंदानं भरू शकतो. आणखीन एक तुम्हाला फक्त शब्द देतो, ते सूत्र आहे, उद्या तिथे विचार करणार आहोत. श्रीराम अहल्या न्याय, अभिषेक हे सूत्र आहे आणि धारा एक सूत्र आहे. त्याच्यात काय आहे, शब्द आपण 2-3दा उच्चारलाय. आजच्या प्रवचनात जरा विचार करूया, आहे त्या ठिकाणी ताट बसूया. श्रीराम अहल्या, अभिषेक आणि धारा. शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. माझ्या नंतर म्हणायचं आहे. आज वासुदेवाचा मंत्र म्हणूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. हे हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून समोरचे सद्गुरुनाथ, सरस्वती, सरस्वतीचं प्रतीक, गणेश, शारदा आणि मुख्य म्हणजे विठ्ठल रखुमाई. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.